हाय फ्रेंड्स, मी निकिता. माझं वय 20 वर्ष झालं होतं. नुकतीच माझी बोर्डाची परीक्षा संपली होती. यामुळे मी खूप रिलॅक्स झाले होते. माझ्या डोक्यावरचं टेन्शन बरंच कमी झाल्यामुळे 2 दिवस मी मैत्रिणींबरोबर खूपच एन्जॉय केला होता. डोक्यावर परीक्षेचे टेन्शन तर होतेच, पण कॉलेज संपल्यानंतर मला थोडं बोरही झालं होतं. कारण कॉलेजच्या आठवणी सतत माझ्या डोळ्यासमोर यायच्या. कॉलेजमध्ये प्रत्येकाच्या जोड्या जमल्या होत्या, पण मी याच्यातून हुकले होते. मी दिसायला सुंदर असल्यामुळे अनेक मुलं माझ्या मागे लागायचे, पण माझ्या पसंतीचा मुलगा मला त्यावेळी मिळालाच नाही. म्हणून कॉलेजमध्ये मैत्रिणी सोडून माझा दुसरा जोडीदार नव्हता. यामुळे अनेक मैत्रिणी मला चिडवायच्याही. त्या मला म्हणायच्या, निकिता, अगं हेच तर वय असतं प्रेम करायचं. एकदा हे वय निघून गेलं तर एन्जॉय करायचं राहून जातं. मी त्यांना म्हणायचे, पुढे अजून खूप आयुष्य पडलं आहे गं. यामुळे आताच प्रेम केलं पाहिजे असं काही नाही. या वयात आकर्षण असतं हे खरं आहे. या कारणाने मुलं एकमेकांकडे आकर्षित होतात, कारण ते वयच तसं असतं. या कॉलेजमध्ये माझ्या पसंतीचा जोडीदार नसल्यामुळे माझ्या आयुष्यात आतापर्यंत कोणताच मुलगा आला नव्हता. परीक्षा संपल्यामुळे मला खूप फिरू वाटलं होतं. तेव्हा मी आईला म्हणाले, आई, मला घरामध्ये खूपच बोर झालं आहे. यामुळे काही दिवस मी मामाच्या गावाला जाते. माझ्या अशा बोलण्यावर आई मला म्हणाली, निकिता, मी सुद्धा तुला म्हणणार होते. बरं झालं तू हा विषय काढलास. उद्या सकाळी तू मामाच्या गावाला निघून जा. याविषयी मी तुझ्या बाबाला बोलून घेते. ते सुद्धा नक्कीच परवानगी देतील, यात काही शंका नाही. बाबांनी परवानगी दिल्यावर मला खूप समजून सांगितलं होतं. पोरी, तू आता वयात आली आहेस. यामुळे तिकडे गेल्यावर एकटी कुठे फिरायला जाऊ नकोस. आजकालच्या पोरांचं काही सांगता येत नाही. एकतर मुलांचं वय होऊनसुद्धा त्यांचं लग्न काही जमत नाही. प्रत्येक गावात अशी खूप मुलं आहेत. यामुळे तू सांभाळून राहा. बाबांनी असं सांगितल्यावर मी संध्याकाळी माझी बॅग भरून ठेवली होती. मला लागणारी सर्व साहित्य मी सोबत घेतलं होतं, कारण मामाचं गाव खेडेगावच होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी जाण्यासाठी रेडी झाले होते. सकाळच्या 9:30च्या गाडीने मी निघणार होते. वेळ झाल्यावर मी माझ्या आईबाबांसोबत बस स्टँडवर आले होते. थोड्या वेळात गाडी आली आणि मला एका सीटवर जागाही मिळाली. 1 तास प्रवास करून मी मामाच्या गावी पोहोचणार होती. मामाचं गाव येईपर्यंत गाडी खचाखच भरलेली होती. मामाचं गाव आल्यावर कंडक्टरने बेल वाजवली आणि मी गर्दी बाजूला सारत शेवटी मामाच्या गावी उतरले. माझे मामा मला घ्यायला आले होते. त्यांसोबत गाडीवर बसून मी थेट मामाच्या घरी आले होते. मला पाहून मामी खुश झाल्या होत्या. त्यांची लहान मुलगी चिऊ मला पाहून हसू लागली होती. मामाचं घर शेतातच होतं. शेजारी फक्त एकच घर होतं. मामा मामी शेती करत होते. यामुळे मी गेल्या गेल्या त्यांना सांगितलं होतं, केवळ माझ्यासाठी तुम्ही घरी थांबू नका. तुम्ही तुमच्या शेतातली कामं करत राहा. घरी मी एकटीसुद्धा राहील. मी असं सांगितल्यामुळे मामा आणि मामी सकाळच्या जेवणानंतर शेतामध्ये जायचे आणि थेट संध्याकाळी 6 वाजता घरी यायचे. यावेळी घरी मी दिवसभर एकटीच असायची. चिऊ लहान असल्यामुळे मामी तिला शेतातच घेऊन जायच्या. आमच्या शेजारच्या घरी एक कॉलेजचा मोठा पोरगा त्याच्या मामाकडे आला होता. तो माझ्यापेक्षा जाड आणि उंचही होता. शिवाय दिसायलाही तो खूप सुंदर होता. कॉलेजमध्ये असताना मी तसा मुलगा पाहिलाच नव्हता. त्याचं वय माझ्यापेक्षा जास्त होतं, तरी तो मला आवडला होता. घरासमोरच्या वडाच्या झाडाच्या थंडगार सावलीला मी रोज दुपारी येऊन बसायचे. तेव्हा तो मुलगाही मला पाहून त्यांच्या घरासमोरच्या झाडाखाली येऊन माझ्याकडे तोंड करून बसायचा. सुरुवातीला तो नजरेला नजर द्यायला खूप घाबरायचा, पण माझा प्रतिसाद पाहून तो माझ्याकडे खूपच आकर्षित झाला होता. काही दिवसांनी तो माझ्याकडे गप्पा मारण्यासाठी येऊ लागला होता. तेव्हा तो माझ्या खूपच जवळ येऊन बसायचा. तरुण मुलगा एवढा जवळ आल्याने मी वेगळ्याच विश्वात जायचे. त्याला जसं आकर्षण वाटत होतं तसं मलाही वाटत होतं. यामुळे त्याची आणि माझी सारखीच नजरेला नजर व्हायची. असं झालं की तो स्मित हास्य करायचा. माझ्याकडचा प्रतिसाद पाहून तो खूपच प्रफुल्लित झाला होता. तो मला एकटीला पाहून हळूच घरात बोलवायचा. मी कधी कधी जायचे. तेव्हा तो वेगळीच मागणी करायचा. पण मामा मामीची मला भीती होती. ते जर अचानक आले तर आपल्याला काय म्हणतील, असा प्रश्न मला पडायचा. पण काही केल्याने तो तरुण आणि मोठा मुलगा माझं काही ऐकतच नव्हता. त्याच्या मामाच्या खोलीत आमच्यात बरंच काही घडून गेलं होतं. तेव्हा तो समाधानी झाला. तो खूप रममाण झाल्यामुळे एके दिवशी तो मला म्हणाला, निकिता, तू माझ्यासोबत लग्न करशील का? त्याच्या या प्रश्नाला मी नाही म्हणाले नाही आणि हो सुद्धा म्हणाले नाही, कारण माझ्या बाबांनी सांगितलेला सल्ला डोळ्यासमोर उभा राहिला. पण या वयात खूपच आकर्षण असल्यामुळे मी स्वतःला कंट्रोल करू शकले नाही. त्या मुलाला माझ्याकडून होकार हवा होता, पण मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं,
माझे आई बाबा आपल्या लग्नाला परवानगी देणारच नाहीत. तेव्हापासून तो खूप नाराज झाला होता. त्याने माझ्याकडे येणं बंद केलं होतं. यामुळे मला खूप बोर व्हायचं. त्याचं असं वागणं पाहून मी मामा मामीसोबत शेतात जाऊ लागली होती. तेव्हा त्या तरुण मुलाने माझा नाद सोडला आणि तो त्याच्या गावाला निघून गेला.